नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिलकशी या आपल्या प्रिय मालिकेच्या नव्या भागात. मी चारू आणि आज घेऊन आले आहे भाग क्रमांक 6. मागच्या भागात आपण पाहिलं कनक आणि ध्रुवचं लग्न झालं, पण त्या नात्याला ध्रुव अजूनही स्वीकारायला तयार नाही. आजच्या भागात मात्र कनक पहिल्यांदा सासरच्या घरात सून म्हणून पूजा बसायला जाते आणि तिथेच अचानक येते आईसाहेब आणि मग सुरू होतो एक जबरदस्त संघर्ष. सकाळी अनुजा उठल्या तर त्यांच्या शेजारी झोपलेल्या कनककडे पाहून त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांचा आवरण्यासाठी गेल्या. त्या आवरून खाली यायला निघाल्या तेव्हा ध्रुव नुकताच जिममधून त्याच्या रूमकडे जाताना त्यांना दिसला. तसं त्यांनी त्याला लगेच आवाज दिला. ध्रुव बेटा, आज पूजा आहे. दुपारी लवकर पंडितजींना बोलवले, त्यामुळे तू तुझं आवरून तयार राहा. ओह गॉड आई, आता हे काय अजून नवीन? तुला माहीत आहे ना की सध्या मला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाही. माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मला आता लगेच दिल्लीसाठी निघायचे होते. तो थोडा नाराजीतच म्हणाला. पहिलेच त्याचा बराच वेळ या सगळ्यामागे गेला होता. अरे नवीन काय त्यात? आता लग्न झाले म्हटल्यावर पूजा तर असणारच ना. तुझ्या त्या माकडालाही पूजेला बोलवून घे आणि आजचा दिवस तरी तुम्ही दोघे इथेच थांबणार आहात. अनुजा हसत म्हणाल्या. होल्ड ऑन होल्ड ऑन, आम्ही दोघं आजचा दिवस इथेच थांबणार आहोत म्हणजे? मला खरंच खूप काम आहेत. हवं तर मी पूजा झाल्यावर लगेच निघेल. आणि राहिला प्रश्न तिचा, तर तिचं पुढे काय करायचं हे तू पाहून घे. तो त्यांना सरळ असे सांगून त्यांचं काही न ऐकता त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्या मात्र आता त्याला कसे समजवायचे याचा विचार करत थोडा वेळ तिथेच उभ्या राहिल्या आणि मग पूजेसाठी म्हणून खाली निघून गेल्या. थोड्या वेळाने कनक उठली. तिने उठून आजूबाजूला पाहिले तर तिथे अनुजा तिला काही दिसल्या नाही, पण एका बाजूला तिच्यासाठी सर्व तयारीचे सामान ठेवले होते. ते पाहून ती हसतच बाथरूममध्ये तयार व्हायला गेली. पण जेव्हा ती बाथरूमच्या मिररसमोर उभी राहिली तेव्हा स्वतःला त्या लाल जोड्यात पाहून ती वास्तवात आली. आपले कोणाशी तरी लग्न झाले आहे, आपण कोणाची तरी पत्नी आहोत, हा विचार तर अनुजांना भेटल्यापासून तिच्या मनात आलाच नव्हता. पण आता मात्र या विचाराने तिला एकदम गलबलून आले. आपण अशा एका व्यक्तीची पत्नी आहोत ज्याचे आपल्याला नावसुद्धा माहीत नाही. आपल्यासारखे दुर्भाग्य अजून कोणाचे? असे म्हणत ती स्वतःशी कुत्सित हसली. बाहेरून मेडचा आवाज आला तशी तिने पटापट स्वतःची तयारी आवरली आणि खाली आली. ध्रुव बेटा, ती तुझी बायको आहे. तिचं तुझ्याशी लग्न झालं आहे. ती तुझ्यासोबत नाही राहणार तर अजून कुठे राहील? अनुजा डायनिंग टेबलवर नाश्ता करणाऱ्या ध्रुवला समजावत होत्या. नाही मॉम, इतक्यात तरी माझा लग्नाचा काही विचार नव्हता. पण तू म्हणालीस म्हणून मी तेही केलं. पण आता मात्र यापुढे बस. आताची पूजा काय ती मी करेल आणि लगेच निघेल. तिचं पुढे काय करायचं ते तू बघून घे. अनुजा त्याला पुढे काही म्हणतील तेवढ्यात त्यांना पायऱ्यांवरून खाली उतरणारी कनक दिसली. तसे त्या लगेच हसत तिच्यापर्यंत गेल्या आणि तिला हाताला धरून टेबलजवळ घेऊन आल्या. त्या तिला खूप प्रेमाने एक एक गोष्ट वाढत होत्या आणि ती त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसत एक नजर ध्रुवकडे टाकत होती. तिला त्याच्यासोबत नाश्ता करायला सुद्धा दडपण आले होते. खाली उतरताना तिने त्याचे बोलणे स्पष्ट ऐकले होते. त्यामुळे तो लग्नाला तयार नव्हता आणि अनुजा आता म्हणाल्यामुळे त्याला आपल्याशी लग्न करावे लागले ही गोष्ट तिला जाणवली. नियतीने तिच्या नशिबात अजून काय लिहिले आहे हे तर फक्त नियतीलाच माहीत. तशी कनक पहिल्यापासून खंबीर होती. कोणत्याही आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची तिची नेहमीच तयारी असायची. पूजेची वेळ झाली तशी अनुजाने बोलवलेली ब्युटिशियन कनकला तयार करू लागली. ध्रुव वेळेत खाली आला होता, पण कनक अजून खाली न आल्याने तो वैतागून सारखा घड्याळीत तर कधी मोबाईलमध्ये बघत होता. मी नेहमी घड्याळीच्या काट्यावर चालणारा व्यक्ती. दिल्लीत असता तर या वेळेपर्यंत 1-2 डील सहज साईन केल्या असत्या, असा विचार करत तो मनातल्या मनात तिच्या नावाने खडे फोडत होता. जशी तिची चाहूल लागली तशी मात्र त्याची नजर पायऱ्यांकडे गेली. पायऱ्यांवरून उतरणाऱ्या कनकला पाहून तर जणू स्वर्गातून अप्सराच खाली येत आहे असे त्याला वाटले. त्याचा एक हात आपोआप त्याच्या हृदयावर गेला. त्याच्या हृदयाची धडधडसुद्धा वाढली होती. तो डोळ्यांची पापणीही न मिटता एकटक तिच्याकडे पाहत होता.
पंडितजींनी पूजेकरता बोलवले तशी त्याची ती तपस्या भंग झाली आणि त्याकरता त्याने मनातच पंडितजींना खडे बोल सुनावले. कनक त्याच्या शेजारी पाटावर येऊन अवघडून बसली. त्याच्या एवढ्या जवळ बसल्याने तिला धडधडायला झाले होते. त्यात त्याच्या दंडाचा स्पर्श हळूवार तिच्या दंडाला होत होता, तसे ती तिचे हात जास्त आखडून घेण्याचा प्रयत्न करत होती. पंडित सांगतील त्याप्रमाणे ते दोघेही होममध्ये आहुत्या देत होते आणि त्या देताना तिच्या हाताचा मुलायम स्पर्श त्याच्या अंगावर शहारे आणत होता, तर तिचे असे अंग आखडून घेणे त्याच्या कपाळावर आठ्या. कनकला मात्र पूजेमध्ये बसल्यावर सुद्धा थोड्या वेळपूर्वी ध्रुवचे आणि अनुजाला बोललेले तेच बोलणे आठवत होते. त्याला आपण आवडत नाही आणि आत्याने जबरदस्ती त्याचे लग्न आपल्यासोबत लावून दिले, हाच विचार तिच्या डोक्यात फिरत होता. थांबा, हा सगळा काय प्रकार आहे आणि या मुलीची हिंमत कशी झाली या घरात पाय ठेवायची? पूजा संपन्न झाली तसे पुजारींनी आरतीसाठी दोघांना उभं राहायला सांगितलं. ते पुढे राहतच होते की मागून कोणाचा तरी कडक आवाज आला. त्या आवाजाला ओळखून ध्रुवने आपले डोळे बंद करून दातावर दात दाबले. आईसाहेब, तुम्ही इथे? अनुजा डोक्यावर पदर सावरत म्हणाल्या. ध्रुवने पंडितजींना इशारा करत राहिलेली आरती पूर्ण करून घेतली, कारण पुढे जे सर्व नाटक सुरू होणार होते त्याचा त्याला आधीच अंदाज आला होता. बस बस, आमच्यासमोर ही नाटकं करायची गरज नाही. अनुजा आईसाहेबांच्या पाया पडायला खाली वाकल्या होत्या की त्यांनी हात दाखवत त्यांना थांबवले. पहिले मला सांगा, ही मुलगी इथे आमच्या नातूच्या बाजूला काय करते? आईसाहेबांच्या आवाजात राग होता. आजीसाहेब, मी लग्न केले आहे तिच्याशी आणि ती आता आपल्या किल्लेदार घराण्याची सून आहे. आरती होताच त्याने खांद्यावरचे उपरणं काढून कनकच्या हातात दिले आणि तिचा एक हात आपल्या हातात पकडून तिला आईसाहेबांसमोर उभं करत आईसाहेबांना म्हणाला. कनक बिचारी घाबरून त्याच्याकडे बघत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा रुबाब एवढा होता की नुसतं त्यांच्या असण्यानेच तिला दडपण जाणवत होते. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही त्यांना आमच्या घराण्याच्या सून मानायचे? ते कधीच शक्य नाही. ही अशी दीड दमडीची मुलगी आमच्या घरात नोकर ठेवण्याच्या सुद्धा लायकीची नाही. तिला आम्ही सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आणि अनुजा, तुला पहिलेच सांगितले होते, आपली माहेरची लोकं आमच्या घरापासून कायमची लांब ठेवायची. तरी तू एवढी मोठी गोष्ट केलीस आणि एकदाही तुला ते आमच्या कानावर घालायचे समजले नाही. अनुजाने आपली मान खाली घातली, पण आपल्या आईला असे पाहून ध्रुवने आपली मूठ घट्ट केली. तुम्ही माना नका माना आजीसाहेब, आणि आता हे सत्य बदलणार नाही. तिचे नाव मिसेस कनक ध्रुव किल्लेदार आहे आणि ती माझी लिगली वेडेड वाईफ. आईसाहेबांनी ध्रुवकडे दुर्लक्ष केलं आणि कनकचा एक हात आपल्या हातात धरून तिला ओढतच दरवाजाकडे नेऊ लागल्या. पण जसा त्या 2 पावलं पुढे गेल्याच होत्या की त्यांच्या हाताला ओढ बसली आणि त्यांनी फिरून मागे पाहिलं तर कनकचा दुसरा हात ध्रुवच्या हातात होता. त्याने हळूच आपला पाय पुढे वाढवून आईसाहेबांच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला. तसे आईसाहेबांनी आपले दोन्ही हात एकमेकांवर घासले आणि रागात त्याला म्हणाला, तुम्ही परिणामांचा विचार न करता हे फार चुकीचे पाऊल उचलत आहात. तुम्हाला माहिती आहे, जर एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो आणि आम्हाला ही मुलगी आमच्या किल्लेदार घराण्याची सून म्हणून कधीच मंजूर नाही. आईसाहेब रागातच म्हणाल्या, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला जे करायचं ते करण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. ध्रुव आजीसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. त्याच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल आदर होता, पण थोड्याही प्रमाणात भीती नव्हती, जे पाहून त्यांनी आपला जबडा घट्ट केला. पहिलेच त्यांना अनुजा काही त्यांच्या घरासाठी पसंत नव्हत्या, पण गजेंद्र त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना त्यांच्या इच्छेपुढे नमते घ्यावे लागले. पण यावेळेस त्या अजिबात कोणाचं ऐकणार नव्हत्या. त्यासाठी त्यांना कोणाचा जीव घ्यावा लागला तरी त्या मागे पुढे पाहणार नाही असे ठरवूनच आल्या होत्या. लग्न होऊनही त्याने नातं मान्य केलं नाही आणि जिला सून म्हणून घरात घेऊन यायचे नाही अशा 2 टोकांमध्ये अडकली आहे कनक. तर मित्रांनो, इथेच संपतो दिलकशीचा आजचा भाग. आता मोठा प्रश्न असा, ध्रुव खरंच
कनकची साथ देणार की पुन्हा एकदा नात्यापासून दूर पळणार? आणि या सगळ्यांमागे अजून कोणते गुपित दडले आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा दिलकशीचे पुढचे भाग। जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमची मतं नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।